नमस्कार, कशा आहात सर्वे? चला तर आज आपण बनवणार आहोत फुलगोबीचे पराठे। हे पराठे खायला एकदम चविष्ट लागते आणि सहज झटपट होणारा हा बेत आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी हा पराठा बनवत असाल तर सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा यामधली स्टफिंग किती छान दिसत आहे, एकदम भरभरून पराठा झालेला आहे। हा पराठा तुम्ही लोणच्याबरोबर, लोण्याबरोबर, दह्याबरोबर कशाही बरोबर हा पराठा भारी लागतो। मी इथे दही पुदिन्याची चटणी बनवली आहे। या दही पुदिन्याच्या चटणी बरोबर हा पराठा एकच नंबर लागतो। तुम्ही सुद्धा ट्राय करा। चला तर रेसिपी सुरू करूया। मी इथे एक फ्लावर गड्डा घेतला आहे। हा फ्लावर गड्डा निवडताना एकदम टणकदार व पांढरा शुभ्र निवडा। गोबीचे मी मागचे पानं काढून घेतले आहे। नंतर याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे। काप झाल्यानंतर एकदा सर्व नीट चेक करून घ्या। शक्यतो फ्लावरमध्ये बारीक बारीक अळ्या असतात, म्हणून त्याला नीट चेक करून घ्या। मी इथे सर्व फ्लावरला छान नीट चेक करून घेत आहे। या फ्लावरमध्ये काहीच नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला ही फ्लावर कशी स्वच्छ करायची ते सांगणार आहे। इथे एक तांब्या पाणी घेतलं, त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं, अर्धा चमचा हळद घातली आहे आणि कडक तापू देणार आहे। पाणी एकदा कडक झालं की सर्व तुकडे आपण यामध्ये टाकून देऊ आणि हे तुकडे 3 ते 4 मिनिट असंच पाण्यात सोडून द्या। या पद्धतीने बारीक घाण वगैरे असेल तर ती सुद्धा निघून जाईल। नंतर 3 ते 4 मिनिटांनंतर हे काढून घ्या। मी इथे काढून घेणार आहे आणि थंड्या पाण्याने 3 ते 4 पाण्याने ही गोबी परत धुवून घ्या। मी इथे बारीक अशी खिसणी घेतली आहे आणि ही फ्लावर खिसून घेणार आहे। तुम्ही इथे मोठी खिसणी देखील घेऊ शकता, पण मोठ्या खिसणीने किस जाड येऊ शकतो आणि आपला पराठा फुटू देखील शकतो, म्हणून तुम्ही बारीकच खिसणी घ्या। नंतर इथे मी सर्व गोबी इथे खिसून घेतली आहे। एकदा सर्व गोबी खिसून झाली की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला। मिठामुळे गोबीतले पाणी रिलीज होईल आणि पाणी वेगळे होईल। मी इथे अर्धा चमचा मीठ घालून एकजीव करून घेणार आहे। नंतर एका कपड्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या मदतीने तुम्ही हे पाणी काढून घ्या। हे पाणी निघालेलं वाया जाणार नाही। तुम्ही हे पाणी पीठ मळताना सुद्धा टाकू शकता। मी इथे गोबीतले सर्व पाणी काढून घेतला आहे। बघा अशा पद्धतीने अर्धी वाटी पाणी निघालेलं आहे। हा गोबीचा खीस मोकळा करून घ्या। नंतर यामध्ये आता मसाले टाकून द्या। मी इथे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला घेतला आहे। तुम्ही हा कांदा खिसून सुद्धा टाकू शकता। नंतर इथे बारीक चिरलेली 3 ते 4 हिरवी मिरची घेतली आहे। तुम्ही लहान बाळांसाठी व मुलांसाठी करत असाल तर हे स्किप सुद्धा करू शकता। इथे मी ताजी बारीक चिरलेली अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे। यानंतर एक अद्रकचा तुकडा घ्या। मी इथे 1 इंच असा अद्रकचा तुकडा घेतला आहे। हा अद्रकचा तुकडा खिसून घेणार आहे। तुम्ही याऐवजी चॉप करून सुद्धा टाकू शकता। मी इथे 1 चमचा जिरे घेतले आहे। हे जिरे मी अख्खे घेतले आहे। तुम्ही याऐवजी जिरेपूड देखील घेऊ शकता। नंतर इथे 1 चमचा लाल तिखट घेतला आहे। लाल तिखट तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। नंतर इथे 1 चमचा धनिया पावडर घेतला आहे। नंतर इथे 1 चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला घेऊ शकता, हे ऑप्शनल आहे। नंतर इथे अर्धा चमचा मीठ घेतला आहे। 1 चमचा गरम मसाला घेतला आहे। गरम मसाल्याने छान चव येते। नंतर सर्व मसाले एकदा एकजीव करून घ्या। सर्वीकडे मसाले लागले गेले पाहिजे या पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्या। इथे तुमच्याजवळ आमचूर पावडर किंवा चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे अर्धा लिंबाचा रस देखील टाकू शकता किंवा सुंठ पावडर टाकू शकता। यामुळे पराठ्याला खमंग चव येते। तयार आहे पराठ्याचं स्टफिंग। चला तर आता पराठे बनवायला सुरुवात करू। मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। 2 कप पिठामध्ये 5 ते 6 पराठे आरामात होतात। नंतर इथे 2 चमचे बेसन पीठ घ्या। बेसन पीठ ऑप्शनल आहे, पण बेसन पीठ तुम्ही नक्की टाका। बेसन पीठने छान चव येते। नंतर इथे चवीनुसार मीठ घ्या। अर्धा चमचा इथे लाल तिखट घ्या। नंतर इथे आपण साईडला काढून ठेवलं होतं ते पाणी सुद्धा घाला। यामुळे
पराठ्याला छान चव येते। आता मी थोडं पाणी करून त्यामध्ये पीठ भिजवून घेणार आहे। तुम्ही सुद्धा हे पाणी वाया न घालता या पिठामध्ये वापर करा, पराठे छान लागेल। आता पीठ मऊसर किंवा लवचिकसर भिजवा, खूप घट्ट किंवा खूप सैल नसावे। मला जवळजवळ इथे सर्व पाणी लागलेलं आहे। नंतर हे सर्व पाणी टाकून मी मध्यमसर असा गोळा तयार करून घेणार आहे। बघा, याप्रमाणे मी गोळा तयार केला आहे। हा गोळा मी 15 ते 20 मिनिट असंच रेस्ट करायला सोडून देणार आहे। 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गोळा आपला छान रेस्ट झालेला आहे आणि फुलला देखील आहे। हा गोळा छान हाताच्या साहाय्याने मळून घ्या। तुम्ही इथे वाटल्यास तर तेलाचा हात देखील घेऊ शकता। नंतर 1 ते 1.5 मिनिट छान व्यवस्थित मळून घ्या। नंतर तुम्हाला हव्या त्याप्रमाणे छोटे मोठ्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या। मी इथे मध्यम आकाराचे पराठे बनवणार आहे, त्यामुळे मी मध्यम असा गोळा तयार करून घेणार आहे। बघा, याप्रमाणे मी सर्व गोळे इथे बनवून घेतले आहे। आता गोळे घेऊन त्यामध्ये स्टफिंग भरा। मी इथे एक छोटा गोळा घेतला आहे, त्यामध्ये हाताच्या साहाय्याने मी इथे एक लहानशी कटोरी करून घेणार आहे। बघा, दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा याचप्रमाणे एक कटोरी करून घ्या। त्यामध्ये स्टफिंग आपली आरामात बसेल। जेवढी स्टफिंग बसेल तेवढी स्टफिंग बसवा। जास्त स्टफिंग भरल्यास पराठा फुटू देखील शकतो। नंतर हाताच्या साहाय्याने दाब करून गोळा बंद करून घ्या। बघा, याप्रमाणे तुम्ही सुद्धा असं करून घ्या। मी इथे बंद करून छान गोळा तयार करून घेणार आहे। बघा, सहजपणे आपली स्टफिंग भरल्या गेली आहे। याचप्रमाणे मी सर्व गोळ्याचे अशी स्टफिंग भरून गोळे तयार करून घेणार आहे। नंतर तुम्ही हे पराठे थोड्या कोरड्या पिठाबरोबर लाटू शकता। मी इथे आता पराठे लाटून घेणार आहे। तुम्ही इथे कोणत्याही आकारामध्ये पराठे लाटू शकता, त्रिकोणी, चौकोनी, गोल आकारामध्ये। मी इथे गोल आकारामध्ये सर्व पराठे लाटून घेणार आहे। एकदम हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्या। आपण पुरणाची पोळी लाटतो तसाच हा पराठा सुद्धा हलक्या हाताने लाटा। परफेक्ट मऊ पीठ भिजवल्यामुळे पराठा छान लाटला जात आहे। म्हणून पीठ जास्त घट्ट नसावे ना जास्त सैल असावे। परफेक्ट मऊ पीठ भिजवा आणि तुमचा पराठा सुद्धा असा सहजपणे लाटला जाईल। मी इथे सर्व पराठे एकदाच लाटून घेणार आहे। यामुळे झटपट पराठे लाटून होतात आणि टाईमसुद्धा वाचतो। तुम्ही सुद्धा याप्रमाणे करू शकता। बघा, झटपट आपला पराठा लाटून झाला आहे। ना जास्त पातळ ना जास्त जाड, अशाप्रमाणे तुम्ही सुद्धा लाटा। नंतर हे सर्व पराठे मी आता शेकून घेणार आहे। तवा छान तापू द्या। नंतर 1 चमचा तेल टाकून त्यावर पराठा टाकून द्या आणि दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्या। तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता। मी इथे सर्वीकडे तेल लावून छान व्यवस्थित दोन्ही बाजूंकडून भाजून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता छान आपला पराठा तयार आहे। याचप्रमाणे मी सर्व पराठे इथे बनवून तयार करून घेणार आहे। तुम्ही हे पराठे सकाळी नाश्त्याच्या टाईमला बनवा। हे पराठे तुमच्या कुटुंबातील सर्वांनाच आवडेल। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब, शेअर, लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।